फ्लॅशबॅक काहींचा वाईट असतो, काहींचा चांगला असतो. काही जण आपल्या भूतकाळात रमतात, तर काही जणांना त्या आठवणी नकोशा असतात. कितीही काहीही केलं तरीही आपला फ्लॅशबॅक आपण विसरू शकत नाही. जे घडणार असतं ते आपल्या हातात नसतं. जे घडत असतं ते आपण कशा तऱ्हेने निभावतो आहे हे महत्त्वाचं असतं. कारण हा क्षण, हाच वर्तमान आपले कर्म ठरवत असतात आपला फ्लॅशबॅक. हे माझं घर. हे माझं घर. हे माझं घर. घे ना फोन. कशाला? त्यांना त्यांची चूक कळायलाच हवी. सोड तो विषय. माझे आई बाबा दोघेही कामावर जायचे. मी एकटीच घरी राहायची. आई, बाबा, दिवसभर कंटाळा यायचा. असं वाटायचं शाळा कधी सुटूच नये. किती बोरिंग होते ते दिवस. आई बाबा घरी आले तरी त्यांची सतत भांडणं असायची. माझ्यासाठी कोणालाच वेळ नसायचा. मला नेहमीच माझ्या आई वडिलांची माया हवी होती. माया करणं तर दूरच, त्यांना माझ्याकडे बघायलाही वेळ नव्हता.
कधी कधी मी आजारी असायची, कधी कधी मला कुठेतरी लागलेलं असायचं, कधी कधी मला वेगवेगळ्या त्रास व्हायचे. तेव्हा खरं तर मला आईवडिलांची आठवण यायची, पण ते कधीच माझ्यासोबत नव्हते. हां, बाजूच्या आजी होत्या सांभाळायला, पण ते पैसे घेऊन मला सांभाळत होत्या. त्यांच्या स्पर्शाला ती माया नव्हती. माझ्यासाठी कोणालाच वेळ नसायचा. मला नेहमीच माझ्या आईवडिलांची माया हवी होती. आई, बाप्पा, माझ्या आयुष्यात माझ्या आईवडिलांच्या आठवणीच नाहीत. आठवणीच्या नावाखाली कुठले तरी पार्टीतले जत्रेतले नॉनसेन्स फोटो आहेत. आता त्यांची वेळ आली आहे. तुझं तुझ्या आईवडिलांशी जमत नाही आणि माझं माझ्या बाबांशी आयुष्यच नाही. तो दिवस खूपच भयानक होता. त्या दिवशी स्कूल बसही नव्हती आणि माझा सर्वात मोठा मूर्खपणा म्हणजे मी एका मैत्रिणीशी चॅलेंज लावलं की मी चालत घरी एकटी जाऊ शकते म्हणून मी कोणाला काहीच कळवलं नाही. खूप छान वाटत होतं मला रस्त्याने चालताना. कोणाचाच धाक नव्हता. मी एकटीच मज्जा करत चालत होते. बाबा नेहमी म्हणायचे, काळ खूपच वाईट आहे. अनोळखी माणसांशी बोलू नये. त्यांनी दिलेलं काही खाऊ नये. मीच चुकले होते. बाबांनी एवढं सांगून पण मी ऐकलं नव्हतं. काय काय झालं असतं माझ्यासोबत त्या दिवशी.
वाचले. सगळं संपता संपता पुन्हा सावरलं गेलं होतं. आणि हे फक्त आणि फक्त माझ्या बाबांमुळे. माझे बाबा, खरंच त्यानंतर मी त्यांचा कोणताच शब्द टाळला नाही. आपण आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे, कारण ते आपल्या चांगल्यासाठीच बोलतात ना, आणि ते आपला चांगलाच विचार करतात. तुला काय झालं? काही नाही. मलाही तो एक भयानक प्रसंग आठवला. मला नाही आठवत किती वेळ होतो मी तिथे. इतक्या लहान वयात रॅगिंग कसं करू शकतात? यांना कसं काय सुचत असेल? या रॅगिंग करणाऱ्या मुलांवर कसल्या प्रकारचे संस्कार होत असतील? ती मुलं कुठला इगो घेऊन जगत असतील? त्यांची विकृत मज्जा होते. पण आमच्यासारखी मुलं त्या रॅगिंग मध्ये स्वतःला गमावून नसतात. काही स्ट्रॉंग असतात, जी वाचतात, नव्याने उभं राहतात. पण काही मुलं स्वतःचं आयुष्य संपवून घेतात. मी एकाच ठिकाणी अडकलो होतो. बाथरूमही तिथेच केली बहुतेक. माझी घुसमट होत होती. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. एका पॉइंटला मला असं वाटलं, मी मेलो की काय? मी तर आशाच सोडली होती. इतक्या लहान वयात मी काय आणि कितपत प्रयत्न करणार होतो? मी जिवंत होतो, पण मन मेलं होतं. खूप घाबरलो होतो आतून. इतका छळ कोणी कसं काय करू शकतं, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. माझ्यासोबत असं का घडलं, या प्रश्नाचं उत्तर मी आजही शोधतोय. आणि ते आले. ते कोण होते मला अजूनही आठवत नाही. माणुसकी अजूनही जिवंत होती तर. ते आले आणि त्यांनी मला वाचवलं.
आई वडील आले, पण मी त्यांना काहीच सांगितलं नाही. माहित नाही का, पण मला सांगावंसच वाटलं नाही. त्या मुलांनी माझ्यासोबत रॅगिंग करून खूप मोठी चूक केली होती, पण त्याही पेक्षा मोठी चूक मी केली. माझ्या आई वडिलांना मी काहीच सांगितलं नाही. विनोद, काय झालं? ठीक आहेस ना? काही नाही. अरे शरण्याचा फोन आला. उचल ना मग. हॅलो शरण्या, कशी आहेस तू? मला का नाही बोलवलं? अगं काय नाही ग, आम्ही तिघ जण भेटलो होतो आज. आठवणीमध्ये रमलो होतो आज. आणि मग तुझी आठवण आली. बाय द वे, तुला कसं कळलं आम्ही तिघ भेटलोय ते? तू विसरतेस का? मी DCP आहे ते. काय नाही ग, असंच वाटलं आणि भेटलो आम्ही. तू किती सोसलायस यार, कदाचित आमच्यापेक्षाही जास्त. तुझ्या तर लहान होते मी. काय विचार करत असेन त्या वेळेला? ज्या वयात शिकायचं असतं, संस्कार करून घ्यायचे असतात, त्या वयात मी मार खात होते. बाबा कसेही असले तरी आता मलाच सगळं सांभाळायचं होतं. मला माझी कर्तव्य पूर्ण करायची होती. तुझ्यामुळे सगळं तुझ्यामुळे सगळं सगळं हे तुझ्यामुळे हे काय सुरुवात तेच बस बस आत. खरंच यार, त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीयच होतं. ती बाई चांगली निघाली.
जे घडत असतं, जे घडणार असतं, त्याप्रमाणे देव आपलं आयुष्य लिहित असतो. कधी कधी काही गोष्टी देवावरच सोडाव्या लागतात. हॅलो. आता काय करतात तुझे बाबा? कर्माची फळं भोगतायत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. तू अजिबात जाऊ नको तिकडे, मरू दे त्यांना तिकडे. असं कसं? ते तसे वागले म्हणून मीही तसं वागावं का? नाही, मी माझं कर्तव्य पूर्ण करणार. कारण हा क्षण, हाच वर्तमान आपले कर्म ठरवत असतात. आपला फ्लॅशबॅक. हॅलो. बेटा, थँक्यू सो मच. फोन उचललास. प्लीज ये ना का आम्हाला भेटायला. हो, येते उद्या. तुझी खूप आठवण येते का? अरे हे बघ आम्ही चुकलो, आम्हाला माफ कर. येते ना उद्या नक्की. थँक्यू बाळा, थँक्यू. हे बघ आईला पण काहीतरी बोलायचंय. बोल ना आईशी. ऐकतेस ना प्लीज. हॅलो. अरे नवरा म्हणून मला काही इज्जत आहे की नाही? तुझे बाबा माझं काहीच ऐकत नाहीत. हा मला मान्य आहे, मी तुझ्यावर हात उचलून चुकीचं केलं, पण फक्त हातच उचलला ना, मारलं तर नाही ना. आणि मी त्याबद्दल सॉरी बोललोय तुला. सॉरी? बाबा बोलल्यावर तू सॉरी बोललायस मला? हा हो, पण मी जाऊ दे. आता तुझ्या बाबांना मलाच पटवावं लागेल. बरं, तुझे बाबा घेतात का? हो, घेतात ना. हा ठीक आहे. थँक्यू, बाय. आता मरतोय हा. तुझे बाबा घेत नाहीत. जे घडत असतं ते आपण कशा तऱ्हेने निभावत आहे हे महत्त्वाचं असतं. हॅलो. सर प्लीज आमची बदली करा सर घुसमटलो आहोत आम्ही इथे. आम्हाला धड जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. ना फॅमिली ना कसला आनंद. फक्त राबतोय आम्ही. सर आम्ही दहशतीखाली जगतोय. सर Sorry. प्लीज. फ्लॅशबॅक काहींचा वाईट असतो, काहींचा चांगला असतो. तेच होते ज्यांनी मला लहानपणी आठवणीच त्यांचा उजाळा होणारच. फक्त त्या आठवणी आपण कुठल्या भावनेने घेत आहोत हे महत्त्वाचं. शेवटी आपण जे करत आहोत ते आपल्याला इथेच भोगायचे. आपली वर्तमानातील कर्म आपलं चांगला वाईट भूतकाळ ठरवत असतात. मागे वळून पाहताना स्वतःला गुरफटलेलं न पाहता सुटसुटीत पाहता यावं. डोळे बंद करून स्वतःला आठवल्यावर गालावर हसू यावं. भविष्यातील आणि वर्तमानातील प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या फ्लॅशबॅकमध्ये सापडावी. आपला फ्लॅशबॅक उद्याच्या पिढीचं उदाहरण व्हावं. म्हणूनच हा क्षण, हाच वर्तमान आपले कर्म ठरवत असतात. आपला फ्लॅशबॅक.